तर राज्यातील देवस्थानांच्या इनामी जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबवण्याचे निर्देश देण्यात आले। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थानांच्या जमिनींसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। बावनकुळेंच्या बैठकीनंतर जमिनींचे दस्त नोंदणी करण्याचे थांबवण्याबाबत आदेश जारी केले आहेत। सर्वसामान्य शेतकऱ्यांची अनेक वर्ष होत असणारी जी काही परवड होती किंवा जी काही त्यांची अडचण होत होती, काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलेल्या निर्णयामुळे या राज्यामध्ये जोपर्यंत राज्य शासनानं त्याच्याबद्दलचं देवस्थान जमिनींच्या बद्दलच्या प्रत्यक्ष कायदा अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही जमिनीची खरेदी विक्री होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशा पद्धतीचा हा निर्णय झाला आहे। देवस्थान जमिनीची कोणत्याही पद्धतीची विक्री करता येणार नाही अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीचं परिपत्रक सुद्धा राज्यस्तरावरती सुद्धा निर्गमित होणार आहे आणि जिल्हा स्तरावरती सुद्धा निर्गमित होणार आहे।